कमीत कमी वेळेत इच्छित स्थळ गाठण्यासाठी अनेक मुंबईकर ओला, उबेर आणि यासारख्या रॅपिडो ऍप्लिकेशनचा पर्याय अवलंबत असतात. यामध्ये ई बाईक टॅक्सी देखील हा पर्याय दिला जातो. मात्र राज्य सरकारने ई बाईक टॅक्सी संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई बाईक टॅक्सीचे जे परवाने आहे ते रद्द करण्यास सांगितलेलं आहे. मात्र खरंच असं झालंय का तर नाही. या संदर्भातील अंमलबजावणी कुठेही झालेली दिसून येत नाहीये. नुकतंच आपण पाहिलं तर ई बाईक टॅक्सीचा जो पर्याय आहे तो अद्यापही ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या ऍप्लिकेशनवर सुरू असल्याचं दिसून येत आहे. आता ई बाईक टॅक्सी ही सेवा का सुरू करण्यात आली होती तर यामागचे 2-3 कारणं होती. त्यातील पहिलं कारण म्हणजे भूमिपुत्रांना नोकरी मिळावी. मात्र असंही कुठे होताना दिसत नाहीये. ई बाईक टॅक्सी चालवणारे जे ड्रायव्हर आहेत ते आपण पाहिलं तर परप्रांतीय किंवा बांगलादेशी आहेत असंही परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर कुठेतरी सुरक्षिततेचा मुद्दा हा देखील समोर आलेला पाहायला मिळत होता. आणखी एक यामध्ये मुद्दा म्हणजे फक्त इलेक्ट्रिक व्हेकल यांनाच ई बाईक टॅक्सीमध्ये परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्रासपणे पेट्रोल, डिझेल यासारख्या ई बाईक टॅक्सी देखील सुरू असल्याचं आढळून आलं होतं. हे संपूर्ण जे आहे एसओपी ई बाईक टॅक्सीसाठी जे राज्य सरकारने दिलेले आहे त्याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसून येत नव्हती. आणि याच दृष्टीने आता पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशनामध्ये प्रताप सरनाईक यांनी ई बाईक टॅक्सीचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात रद्द केले असल्याचं जाहीर केलं. त्याला जर बळ द्यायचं असेल तर आपण बाईक टॅक्सी पासून सुरुवात करू आणि बाईक टॅक्सीला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आज ज्या रस्त्यावर कुठल्या पेट्रोलच्या गाड्या जर फिरत असतील तर त्या बेकायदेशीर आहे. त्यावर आरटीओच्या माध्यमातून वारंवार कारवाई केली जाते. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही विचारलाय की रॅपिडो, ओला, उबेर ह्या कंपन्यांच्या गाड्यांना परवानगी दिलेली आहे का तर होय, त्यांना परवानगी दिली होती. फक्त 1 महिन्याचा कालावधीसाठी परवानगी दिली होती. परंतु 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी कागदपत्राची पूर्तता करणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी पूर्तता केली नाही. आज आपल्या अनुषंगानं मी आरटीओच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अजूनपर्यंत जर त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली नाही तर त्यांना टेम्पररी दिलेले जे लायसन आहे ते रद्द करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे 1 महिन्यासाठी जे त्यांना आपण लायसन दिलं होतं ते सुद्धा पूर्णपणे आपण रद्द आजपासून करतोय, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारे बेकायदेशीर गाड्या हे रस्त्यावर येणार नाही. मात्र या संपूर्ण जे आहे निर्णयानंतर लोकमत मुंबईने देखील पडताळणी केली की खरंच ई बाईक टॅक्सी बंद झाली आहे का तर तसं नाहीये. अजूनही तुम्ही ई बाईक टॅक्सीने जो आहे प्रवास करू शकता. मात्र जर ई बाईक टॅक्सी संदर्भात पुढे नेमकं राज्य सरकार काय निर्णय घेणार किंवा जे सुरू आहे हे कधी थांबणार असं देखील जे आहे परिवहन मंत्र्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं ते देखील एकदा ऐकूया. परिवहन मंत्री म्हणून मी उत्तर देईल सेपरेट. त्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्या बेकायदेशीर आहेत. मोठ्या स्वरूपात कारवाई सुरू आहे आणि यासह पुढे आम्ही अंमलबजावणी याची देखील करणार आहोत असं परिवहन मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र सुरक्षिततेचा मुद्दा हा कुठेतरी अग्रस्थानी ठेवून ई बाईक टॅक्सी विरोधामध्ये कारवाई केली पाहिजे हे तर महत्वाचं आहे. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाहीये हा देखील मुख्य प्रश्न यावेळी उपस्थित राहतोय. आता या संपूर्ण जे आहे प्रकरणानंतर जर पर्यायच ई बाईक टॅक्सीचा या ऍप्लिकेशन मधून मागे घेतला घालवून टाकला तर कुठेतरी या संपूर्ण प्रकरणावर आळा मिळेल किंवा सरकारने घेतलेल्या या निर्णयाची सुयोग्यरित्या अंमलबजावणी होण्यास मदत होईल, सहजरित्या सोपं होईल. हा देखील जो आहे मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. मात्र या संदर्भात नेमकं राज्य सरकारकडून पुढे काय पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्वाचं असेल. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढे.